नमस्कार. आज आपण उपवासाची कढी आणि वरईचा भात कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. रेसिपी एकदम साधी, सोपी आणि चटपटीत अशी आहे. नेहमीची खिचडी खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. इथे मी एका बाउलमध्ये 1 कप एवढं दही घेतलेलं आहे. दही आपण व्यवस्थित फेटून घेणार आहोत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला दही छानपैकी फेटून घ्यायचं आहे. आता इथे मी 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. हे सुद्धा आपण दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पीठ दह्यामध्ये छानपैकी मिक्स झालं की आपण इथे 1 कप पाणी घालूयात व पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, जेणेकरून यामध्ये गुठळी अजिबात राहणार नाही. गुठळी राहू न देता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. इथे मी 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे. तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता. यामध्ये आपण अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी देणार आहोत. जिरं व्यवस्थित तडतडलं की आपण इथे 1 चमचा मिरचीची पेस्ट घालणार आहोत. 4 ते 5 हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे मिरची चिरून सुद्धा घालू शकता. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 ते 2 मिनिटं आपण ही मिरची तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये दह्याचं मिश्रण घालूयात. आता आपण हे कंटिन्युअसली हलवून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवर 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात. इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी असेल त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आपल्याला ही कढी कंटिन्युअसली हलवून घ्यायची आहे. इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे. 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे कंटिन्युअसली हलवून घेत व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. याला आपल्याला उकळी फुटू द्यायची नाहीये. उकळी फुटली तर आपली कढी पूर्णपणे फाटते. त्यामुळे मीडियम फ्लेमवर कंटिन्युअसली हलवून घेत 5 ते 7 मिनिटं आपण ही शिजवून घेणार आहोत. जर तुम्ही उपवासाला जिरं आणि कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता. जिरं आणि कोथिंबीर घातली नाही तरीही या कढीची चव अतिशय अप्रतिम अशी लागते. याची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आपली उपवासाची कढी एकदम रेडी आहे. चला आता आपण वरईचा भात बनवूयात. इथे मी 1 कप वरई घेतलेली आहे. आता आपण ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. आपली वरई छानपैकी धुवून झालेली आहे. आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये जिऱ्याची फोडणी देऊयात. जिरं तेलामध्ये छानपैकी तडतडू द्यायचं आहे. आता आपण धुवून घेतलेला वरईचा तांदूळ घालूयात. इथे मी 1 कप वरईचा तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 2 ते 3 मिनिटं आपण हा तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत. तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. इथे मी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे. आता आपण 1 कप तांदळासाठी 3 कप पाणी गरम करून घेतलेलं आहे. गरम पाण्यामुळे भात एकदम मऊसूत आणि सुटसुटीत असा शिजला जातो. आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूयात व हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तांदळाच्या 3 पट आपण पाणी गरम करून घेतलेलं होतं. पाण्याला उकळी फुटली की आपण झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं लो फ्लेमवर हा भात व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. अशाच उपवासाच्या भरपूर रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही उपवास रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. आपला भात एकदम छान असा शिजून तयार झालेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. उपवासाच्या चटपटीत कढीसोबत हा जिरा राईस वरईचा भात अतिशय अप्रतिम लागतो. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. नेहमीची खिचडी खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील.